मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की. हो काहीतरी मोठी गोची झाली आहे वच्ची मावशी. म्हणजे बाईसाहेब सांगत होत्या की स्वानंदीताई आता पुन्हा परत कधीच या घरी येणार नाही तशी व्यवस्था झाली आहे. कोणाला सांगत होत्या? कोणाला काय, साहेबांना सांगत होत्या. काही विशेष घडलं का? हो 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 आठवलं, काल कोणीतरी एक बाई आल्या होत्या. कोण बाई? जनगणनावाले. पच्ची मावशी पूजा चालली वाटतं. हो ग, दिवे लागणी. खीर आणली होती. अगं बाई, हो हो का ग? बरं झालं, त्यांना खूप आवडते. ऐकलत का? ही किल्ली तेवढी ठेवा आणि हे आले तर त्यांच्याकडे द्या, नाहीतर मी येतेच. ऐक ना सुनंदा. काय तू ते जनगणनेच्या वगैरे कामाला चाललीस का ग? हो अच्छी आत्या, आता कुठे आली आहे जनगणना? नाही की नाही, 6 महिन्यापूर्वीच झाली जनगणना. हा तेच म्हणते मी. आता कुठेही नाही चालू जनगणना. हा बरोबर आहे. नाही पण मग ते घराची नोंदणी, दारावर शिक्के मारतात किंवा याद्या करतात, तसं काही काम चालू आहे का? हो अच्छा आत्या, हे सारं काम जनगणनेतच येतं आणि आता आपल्या देशात कुठेही चालू नाही. ज्यावेळी आपल्या देशात जनगणना चालू असते ना, सगळीकडे चालू असते, एकाच ठिकाणी नाही. चला खूप उशीर झालाय, येते मी. पण किल्ली ठेवली. हा हो चला. बघ, जनगणना नाही मग कुठली ती सरकारी बाई आली यांच्या घरी? काय ग बाई, बाळूने डोक्याला भुंगा लावतो माझ्या. एक तर नीट माहिती काढत नाही आणि फोन करू घ्यायला. फोन करते. किती वेळ वाचतो याचा फोन, गेला कुठे हातार पडायला. एका टीचभर फोन आहे, कुठे कुठे ठेवलाय कळत नाही. काय जागा शोधलीये. अरे वा, बाळू किती वेळ रे? काय रे, तुला फोन करायचा तर फोन पण तू उचलत नाहीस लवकर. बाळू तूच आहेस ना पलीकडे? बाळूची मालकीण बोलते पलीकडून. कशाला फोन केलात बाळूला? सहज बाळूची विचारपूस करायला फोन केला होता. खूप दिवस भेटला नाही ना तो मला, म्हणून. अच्छी मावशी, तुम्ही आणि मी एकमेकीनं कोळून प्यालेले होत. कशाला थापा मारताय? त्या दिवशी इंद्रने एवढा अपमान करून घरातलं घालवून दिलं तुम्हाला, तरी माझ्या घरात नाक खुपसाचं काही सोडत नाही आहात तुम्ही. मी कशाला तुझ्या घरात नाक खुपसू? तू माझ्या घरी पत्र आणि ते पेढे पाठवलेस, माझी खोड काढलीस. मी तुला एका शब्दाने तरी विचारलं, काय खाऊन बोलणार हो तुम्ही मला? तुम्ही आमच्या घरात आणून टाकलेलं देशपांड्यांचं पार्सल पुन्हा पाठवून दिलं मी त्यांच्या घरी. आणि आता त्याच्या अंडी बहिणी पण नाहीये तिथे. मग कुणाची चौकशी करायला फोन केला होता बाळूला? काय ग बाई ललिता, एवढी स्वतःला हुशार समजते. नाकाने कांदे सोडणारी तू. तुला ते काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात का ते? मॅनर्स. मॅनर्स. हा मॅनर्स. ते माहित नाही. मला माहिती आहे की तुला इथे खूप काटकसरीत राहावं लागतं, पण तरी तू कुठलीच तक्रार करत नाहीस. तुझी कोणतीच हाऊस मौज आम्ही पुरवू शकत नाही. आमचाच विचार करतेस काय? खरंच आहे, मी खूप भाग्यवान आहे. मी जगातला सगळ्यात भाग्यवान मुलगा आहे. बाळू दादा अजिबात नीट काम करत नाही. बघ ना, काहीतरी कागद पडलेत खाली. असं एवढाचा कागदाचा कपटा तो मायले कशाला घुसत? काय करताय? अहो कचरा आहे ना तो. नाही नंतर टाकेन ना मी. मग डब्यात टाका ना, खिशात काय टाकताय? द्या मी टाकतो. द्या. नाही टाकणार ना, नंतर कचऱ्याच्या पेटीतच टाकणार आहे. नंतर मी टाक. एवढा चांगला विषय चाललेला आहे.
इकडे तू घेऊन बसला. तू तू काय सांगत होतास? हा पुढची गंमत. अगं इतका कॉमेडी येतो, त्याला विषय मिळाला होता गाय. सुरुवात काय केली माहितीये? हाय गाईज, आज आपण गाय विषयावर बोलूया. काय ग? काय जरा उजळणी करत होते आणि नोट्स पण काढून ठेवते. महिनाभर क्लास बंद होता तर मजा चालू होती माझी. अगं मजा तुझी कसली, त्या मुलांची झाली. आणि मग नंतर इथं येऊन राहिलीस एकटीच. नाही म्हणजे त्या जुईलीच्या खरेदीसाठी गेलीस तेव्हा तिचा नील भेटला म्हणून बरं झालं ग बाई. हो, तुला काही हवंय का? मी देते. नाही ग, असं नको असल्यासारखं काय बोलतेस? तसं नाही काही. म्हणजे घरी सगळं व्यवस्थित आहे ना? तो काहीतरी म्हणत होता म्हणे की आईशी बोलतो, हळूहळू सगळं शांत होईल म्हणून. हो. कशाबद्दल बोलत होता तो? आजी मी तुला सगळं सांगते, पण आजी तूच म्हणाली होतीस की चांगली सून तीच असते जी सासरच्या सगळ्याच गोष्टी माहेरी आणि माहेरच्या सगळ्याच गोष्टी सासरी सांगत नाही. हे बघ, मला कळतंय माझ्या मनात काय चालू आहे, तुला जाणून घ्यायचंय म्हणून सांगते मी, पण मला अवघडल्यासारखं होत. नाही हे बघ, तुला अवघडल्यासारखं वाटत असेल ना तर नको सांगूस, खरंच नको सांगूस. मला माहिती आहे ग, तू चांगली मुलगी आहेस ना, तशी चांगली सून सुद्धा आहेस. तुला आठवतं कसं आनंदी? तू 8वीत होतीस बघ, आणि अंजलीच्या शाळेत काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तिच्या हेडमास्टरीणबाईंचा कोणीतरी गैरसमज करून दिला होता. आठवतंय ना? आई किती निराश झाली होती, नोकरी सोडायला निघाली होती. पण तू तिला सांगितलंस की कुणाच्याही ऐकीव गप्पांवर विश्वास ठेवू नकोस. तू स्वतः हेडमास्टरीणबाईंशी जाऊन बोल स्पष्ट काय ते. हो आजी, कारण खरं नेहमी खरं असतं. आणि आई सगळं बोलली म्हणून तर सगळं क्लिअर झालं ना. हा, पण आता माझ्या समोर बसलेली स्वानंदी हीच स्वानंदी आहे का? ते म्हणजे अंजलीला सांगितलंस तू स्पष्ट बोल म्हणून, पण मग तू का नाही स्पष्ट बोलत ग? संसारात छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात ग, आपण जास्त ताणून धरू नये. कुठल्याही आजारावर ना औषध करायचं असतं, नुसत्या पथ्याने नाही बरा होत ग तू. कळतंय मी काय सांगते ते? थँक्यू आजी. ताकास तूर लागू देत नाही ही पोरगी. काय करायचं? आमच्या संस्कारांनी तोंड बंद केलं हिचं, पण काहीतरी सरतं हिच्या मनात, हे मात्र नक्की. ठीक आहे, घरी सगळं ठीक असेल ना? हे मिस्टर विराज शिरवाडकर आणि ही त्यांची गोड हुशार सुंदर मुलगी सिया. यांच्या आणि माझ्यामध्ये डाग